उपनयन संस्कार हा बेसिकली प्राचीन काळामध्ये ज्यावेळेस घरची मुलं ही शिकायला गुरुकुलात जात असायची, त्यावेळेस तो उपनयन संस्कार करून त्यांना गुरुकुलात पुढच्या शिक्षणासाठी पाठवलं जायचं. आता त्या काळाचं ह्या काळात असलेलं महत्त्व असं आहे की उपनयन संस्कार झाल्यानंतर बऱ्याच मुलांच्या आकलन क्षमतेमध्ये, ग्रास्पिंग पॉवरमध्ये हा फरक पडतो. त्यांच्यामध्ये एकाग्रता वाढते. ह्याचबरोबर एका जागी बसण्याची किंवा विद्यार्जन करताना, साधारणतः पाठांतर करताना ह्या सगळ्या संस्काराचा विलक्षण फायदा होतो. आणि ह्याचसाठी हे आम्ही उपनयन संस्कार आमच्या दोन चिरंजीवांसाठी, सम्राज्य आणि समग्रसाठी प्लॅन केले. बऱ्याच वर्षापासूनचा हा प्लॅन होता आमचा. 4 वर्षापासून आम्ही खरं तर प्लॅनिंगमध्ये होता आमच्या, आणि ते ह्या वर्षी घडून आलं आणि अतिशय आनंदात ते घडून आलं. सगळ्यांनी मस्त एन्जॉय केला. मुलांनी तर खूप जास्त एन्जॉय केला. चंद्ररेखा विभूषं विभूषैकभूषं भवत्वं सहेतुं गणाधीशमीशानसूनुं तमीडे उदञ्चत्पूजावल्लरी दृश्यमूलो चरत्प्रूलता विभ्रमप्राजदक्षं मरुत्सुन्दरी पिङ्गाक्षितारं कृपाकोमलोतारलीलावतारं कलाबिन्दुगं गीयते योगिवर्ये गणाधीशमीशानसूनुं तमीडे. विधी होता ज्यामध्ये शाही स्नान, वटू शाही स्नानाचा हा विधी होता. ह्यामध्ये विधी पूजा वगैरे झाली आणि आता आंघोळी घालण्याचा क्षण किंवा केश कर्तनाचा क्षण. तर केश कर्तन झाल्यानंतर सुद्धा समग्रानीनं डोक्यावर असं टाप 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 केलं. असा इतका सुंदर मोमेंट होता तो. सगळे हसायला लागले.
आणि जेव्हा मुलांचे केस काढण्यात येत होते तेव्हा माझं मन असं एकदम हे भरून येत होतं. आणि त्यानंतर मग ती घोड्यावर वगैरे बसली वरातीमध्ये, पण ती एकदम अशी पेशवाई थाटात, अक्षरशः म्हणजे पेशवा दिसत होते दोघे पण. जेव्हा मातृभोजन होतं त्यावेळेला पण ते गाणं जे आहे ना की घाबरली माता मातृभोजनी, म्हणजे खरंच तो फील येतो आईला की मुलं हे करतायत जेवण, म्हणजे मातृभोजन चालू होतं. बटूंची एंट्री झाली ना, बटूंची एंट्री अतिशय ते एक तर खुश होते आणि ते स्वतःच इतके आनंदी होते की त्या आनंदामध्ये त्यांनी एंट्री घेतली आणि त्यांचं ते स्वरूप पाहताना मीच काय संपूर्ण हॉल देखील हसत होता. म्हणजे इतके ते सुंदर दिसत होते आणि ती एंट्री खरंच ग्रँड होती. बटुला आशिष दान प्रभु दे, बटुला आशिष दान कुर्यात बटोर मंगलम. आप्त मंडळी जमली सगळी, मौंजी बंधना प्रभा आगळी. आप्त मंडळी जमली सगळी, मौंजी बंधना प्रभा आगळी. आप्त सर्व हे असता जवळी, नाही कशाची वाण, नाही कशाची वाण. प्रभु दे बटुला आशिष दान, प्रभु दे बटुला आशिष दान कुर्यात बटोर मंगलम. बटुला आशिष दान. प्रेमळ माता पिता लाभले, आमुच्या बटूचे भाग्य उजळले. आश्रम पहिला सुरू जाहला, ज्ञानाचे वरदान प्रभु दे बटुला आशिष दान. प्रभु दे बटुला आशिष दान. वेद ऋचांचा मंत्र चालला, बटू दे रे अवधान. प्रभु दे बटुला आशिष दान. प्रभु दे बटुला आशिष दान. वाहतो या इथे मातृ एंट्री जी होती ना, ज्यावेळेस ही आली ना, मला अक्षरशः जिजाऊ आल्यासारखं वाटलं. म्हणजे ते स्वरूप, ती होणारी एंट्री, तिचा तो ऑरा विलक्षण. मी जागेवर थबकून गेलो होतो. लक्ष्मी वसे तिथे, म्हणजे साक्षात जिजाऊ अशी समोरून येते आणि बाळ शिवाजींना ती ऑप्शन करायला येते किंवा आशीर्वाद द्यायला येते. तो आनंद अप्रतिम होता. म्हणजे मी इतिहास त्या दिवशी अनुभवला. तुझी म्हणजे मुंजे म्हणून त्यांना बघायचं होतं, बटू म्हणून त्यांचे केस काढलेले वगैरे. म्हणजे इवन मी असे फोटोज वगैरे जरी मी सर्च केले तरी मला असं भरून यायचं मन. मग प्रत्यक्षात मुलांना पाहिल्यावर मला असं खूप असं फिलिंग माझ्या खूप अशा इमोशनल होत्या. मूर्त मन मंदिरी नित्य. त्यानंतर यज्ञोपवीत धारण म्हणजे जानवं धारण केल्या जायचं आणि तिथून पुढं
तो मुलगा ब्रह्मचर्याचं पालन करेल, व्यवस्थित विद्यार्जन करेल, यासाठी ते 16 संस्कारापैकी एक संस्कार तिथे व्हायचा, त्याला उपनयन संस्कार म्हणायचे. आणि मग तो मुलगा किंवा विद्यार्थी हा गुरुकुलाकडे प्रस्थान करायचा आणि विद्या वगैरे घेऊन किंवा शिकून तो वापस यायचा. निरागस हो गणपती सूर निरागस हो सूर निरागस हो सूर निरागस हो शुभ नयना करुणामय गौरी. आणि माझा सम्राज्य म्हणजे राम आहे आणि समग्र माझा म्हणजे लक्ष्मण आहे. दोघांनी नेहमी असंच प्रेम टिकून ठेवावं आणि खूप खूप छान आहेत ते. आणि आता अजून छान त्यांना संस्कारी म्हणून ते राहतील यासाठी आम्ही हा मुंजीचा सोहळा केलेला होता. आणि छान त्यांना विद्या वगैरे यावी, एकदम व्यवस्थित त्यांची लाईफ असावी, बस एवढंच मागणं आहे देवाला. गणपती मुलांना हा संस्कार आम्ही उभयता त्यांच्यावर करताना ना, आमच्या दोघांचा उद्देश एक खूप प्रामाणिक होतो की ह्या संस्काराचा त्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये जास्तीत जास्त फायदा व्हावा. आकलन शक्ती असू दे किंवा एकाग्रता असू दे, हे वाढण्यामध्ये ह्या संस्काराची त्यांना मदत व्हावी. आयुष्यात त्यांनी वाटेल ते करावं. आम्ही पालक उभयता त्यांच्या मागे पाठीशी आहोत नेहमीच. उभी असू, पण हे करत असताना जी आपली मूल्य आहेत, जी संस्कार आहेत, जी व्हॅल्यू आहे, ह्याची जाणीव त्यांना असावी. आणि आपणही ह्या समाजाचं काहीतरी देणं लागतो, ही पण त्यांची जबाबदारी आहे. ही त्यांची समज वाढावी. ह्या व्यतिरिक्त मुलांकडून अपेक्षा असंच आमच्या काही नाही आहे. फक्त त्यांनी छान असं प्रामाणिक जीवन जगावं, व्यवस्थित प्रामाणिकपणे. भरभराटी म्हणजे त्यांनी त्यांचा उत्कर्ष व्हावा, समृद्धी व्हावी. मनामध्ये जी श्रीमंती आपण विचार करतो ती सतत त्यांच्या मनात रुजावी. आणि जसे छत्रपती आयुष्य जगले, जसे हे सगळे महापुरुष आयुष्य जगले, असं एखादा महापुरुषांचं आयुष्य डोळ्यासमोर ठेवून त्यांनीही त्यांचं चरित्र घडवावं, एवढ्याच आमच्या उभयता पालक म्हणून अपेक्षा आहे.